स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन व्लॉगमध्ये। आज मी बनवणार होते साबुदाण्याची चकली। साबुदाण्याच्या चकल्या बनवण्यासाठी रात्रीच मी साबुदाणे भिजत घातले होते आणि सकाळ सकाळ बटाटे उकडून घेतले। बटाटे उकडून घेतल्यावरती ते बटाटे मोठे मोठे राहू नयेत म्हणून मी पुरणाच्या चाळणीने त्याला चाळून घेत होते। त्यामुळे एकदम एकसारखे मिश्रण तयार होते आणि मग ते मिश्रण सगळे चाळून वगैरे घेतल्यावर छान असं त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घालून बटाटे साबुदाणा एकत्र मिक्स करून छान त्याला मळून घेतलं होतं आणि पीठ वगैरे मळून झाल्यावरती आणि मग ते एका सोऱ्याच्या साहाय्याने छान अशा गोल गोल साबुदाणा चकल्या घालून घेतल्या। साबुदाण्याची चकली तर खूप छान झाली होती। तुम्हाला मी भिंतीचं वॉलपेपर दाखवणार होते पण त्याला एक रोल कमी पडल्यामुळे तो काही पूर्ण झालं नाही। जेव्हा लूक पूर्ण होईल तेव्हा तुम्हाला नक्की दाखवेन मी। उन्हाळी वाळवण बनवतो आपण पण त्याची भांडी जी पडलेली असतात ती भांडी घासायला तर खूप कंटाळा येतो आणि पटपट ती भांडी वगैरे घासून घेतली आणि साबुदाणा शिल्लक राहिलं होतं। मग त्या साबुदाण्यांचे पापड्या बनवायला घेतल्या। साबुदाणा छान शिजवून घेतला, त्याच्यामध्ये मिरची पावडर आणि मीठ घालून ते शिजवून घेतलं आणि मग एका प्लॅस्टिकच्या कागदावरती साबुदाण्याच्या पापड्या घालून घ्यायच्या। पळीने घालता येतात आणि छान अशा साबुदाणा पापड्या माझ्या तयार झाल्या होत्या। एका साईडला होत्या साबुदाण्याच्या पापड्या आणि एका साईडला साबुदाण्याच्या चकल्या बनवल्या होत्या बटाटा आणि साबुदाणा मिक्स करून। अशा छान झाल्या होत्या आणि वाळल्यावरती तर एकदम भारी बनल्या। ऊन जास्त असल्यामुळे छान वाळतात वाळवणं। थँक्स फॉर वॉचिंग, बाय।